हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। आजचा विषय जो आहे तो विश लिंक रिलेटेडच आहे। विश लिंक बद्दल मी तुम्हाला पूर्ण सगळी माहिती सांगितलेली आहे की विश लिंक ॲप ओपन कसं करायचं आहे, कोणत्या लिंक थ्रू करायचं आहे आणि त्यामधून आपल्याला पैसे कसे अर्न होणार हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विश लिंक मधून आपण YouTube द्वारे किंवा Instagram द्वारे लिंक कशी क्रिएट करायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर एंगेज कमेंट हा ऑप्शन कशा प्रकारे इनेबल करायचा हेही तुम्हाला मी आज पूर्ण ट्युटोरियल दाखवणार आहे। तर त्यासाठी मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्याशी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। जे कोणी विश लिंकवर नवीन असतील त्यांना नक्कीच कळून येईल की YouTube पोस्ट, Instagram पोस्ट किंवा प्रोडक्ट कलेक्शन, सिंगल पोस्ट कलेक्शन कशासाठी आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला त्यातून लिंक क्रिएट करून कशा प्रकारे सेंड करायची आहे याचं पूर्ण ट्युटोरियल मी याच्यामध्ये देणार आहे। तर त्यासाठी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। जे कोणी विश लिंक मध्ये किंवा नवीन मेंबर्स असेल ज्यांना विश लिंक विषय माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर रेफरल कोड तुम्ही टाकायचा आहे माझा, आणि त्यानंतर तुम्हाला जर का त्याच्यामध्ये आपण लिंक कशी कॉपी पेस्ट करायची आहे आणि कशा प्रकारे शेअर करायची आहे Instagram, YouTube वर किंवा WhatsApp वर आपण कशा प्रकारे किंवा आपलं स्वतःचं प्रोडक्ट कलेक्शन आपण कशा प्रकारे करू शकतो, आपलं स्वतःचं स्टोअर कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं हे तुम्हाला मी याच्यामध्ये पूर्णपणे ट्युटोरियल सांगणार आहे। आणि विश लिंक थ्रू खरंच पैसे मिळतात, चांगलं आपल्याला कमिशन मिळतं। खूप सारे युट्यूबर्स हेच करत आहेत आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला काय एक्सपिरियन्स मिळाला ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। त्याचबरोबर खाली माझा एक इन्स्टाचा आयडी दिलेला आहे, तिथेही तुम्ही मला कमेंट करून तुमच्या जर का काही क्युरीज असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता। जे काही मग क्वेश्चन्स असतील त्याच्यावर क्वेश्चन आन्सरचा एक मी व्हिडिओ विश लिंक रिलेटेड नक्कीच घेईन आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर दिले जाईल। ठीक आहे, चला तर मग मी तुमच्याशी आता स्क्रीन शेअर करत आहे की कशा प्रकारे YouTubeवर, Instaवर आणि WhatsAppवर लिंक कॉपी करून विश लिंक मध्ये पेस्ट केल्यानंतर त्याच्यातून जी लिंक क्रिएट होते ती कशा प्रकारे तुम्हाला पाठवायची आहे याचं मी पूर्ण ट्युटोरियल देते। त्याचबरोबर याच्यामध्ये एंगेज कमेंट हा ऑप्शन कुठे असतो आणि तो कशा प्रकारे इनेबल करायचा हेही तुम्हाला सांगितलं जाईल। चला तर मग बघूया। आता मी तुम्हाला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवत आहे की मी कशा प्रकारे करते। मी ज्या स्टेप सांगत आहे त्यानुसार तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला खरंच खूप इझी जाईल। इथे विश लिंक क्रिएटर हे ॲप मी आता ओपन केलेले आहे। त्याच्यामध्ये 4 इंटरफेस दिसतात, Instagram पोस्ट, YouTube पोस्ट, प्रोडक्ट कलेक्शन आणि सिंगल प्रोडक्ट। 4 प्रकारे आपण लिंक क्रिएट करू शकतो। आता मी इथे तुम्हाला YouTubeची पोस्ट कशी क्रिएट करायची ते दाखवतेय। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अगोदर तुम्हाला YouTubeमध्ये जावं लागणार आहे। YouTubeमध्ये तुम्ही एखादं शॉर्ट अगोदर तयार करून ठेवायचं आहे। तुमच्याकडे प्रोडक्ट असेल तर, नसेल तर तुम्ही डायरेक्ट मीशोवरून स्क्रीनशॉट घेऊन इनशॉटमध्ये ते स्क्रीनशॉट फोटो घालून त्याचा व्हिडिओ करायचा। तर मी इथे तसाच व्हिडिओ केलेला आहे। 4 कुर्तीज दाखवलेले आहेत अंडर 400 ज्या आहेत, त्याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ इथे शेअर केलेला आहे आणि शेअर केल्यानंतर त्याला तुम्ही व्हॉइस ओव्हर करू शकता किंवा मग डायरेक्ट एखादं सॉन्ग लावू शकता। ठीक आहे, आता मी इथं डायरेक्ट सॉन्ग लावत आहे आणि सॉन्ग लावल्यानंतर मग आता हे जे आहे शॉर्ट मी अपलोड करते। अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला इथं टायटल द्यायचं आहे, जे काही तुमचं प्रोडक्ट असेल त्याच्यानुसार इथं टायटल तुम्ही द्यायचं आहे। मी इथं देत आहे ट्रेंडिंग कुर्ती सेट अंडर 400 आणि त्याची लिंक कुठे मिळणार आहे हेही आपल्याला तिथं सांगावं लागणार आहे। त्यासाठी तिथे तुम्ही लिहून चाला, तिथे लिहायचं आहे की तुम्हाला लिंक इन माय कम्युनिटी पोस्ट, ओके असं तिथं लिहायचं आहे। आणि जे काही तुम्ही टॅग टाकत आहात ते टॅग त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि टॅग टाकल्यानंतर मग हे जे शॉर्ट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। आणि शॉर्ट अपलोड करत असताना खाली रिलेटेड कंटेंट येतो, तर तिथे तुम्ही तुमचा लॉंग व्हिडिओही लावू शकता। ठीक आहे, मग लॉंग व्हिडिओ पण लोक बघू शकतात। हे सर्वांना माहीतच आहे की शॉर्ट कशा प्रकारे अपलोड केलं जातं। या ज्या स्टेप्स मी सांगत आहे त्याप्रमाणे जर का तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच इझी जाईल। जसं आता मी YouTubeचं दाखवते सेम तसंच तुम्ही Instaचं पण करू शकता। आता फक्त मी तुम्हाला YouTube पोस्टचं दाखवते आणि ह्या स्टेप्स फॉलो केलं तर तुम्हाला खरंच खूप इझी जाईल। ठीक आहे, आता मी इथे हे टॅग टाकलेले आहेत, त्यानंतर रिलेटेड कंटेंटमध्ये गेले, तिथे आता मी एक माझा लॉंग व्हिडिओ आता मी अटॅच करत आहे आणि त्यानंतर हे शॉर्ट आता आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, पब्लिकली अपलोड करून टाकायचं आहे। अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा YouTubeमध्ये जायचं आहे आणि YouTubeमध्ये पोस्ट या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे, कारण आपली जी लिंक आहे ती कम्युनिटी पोस्टमध्येच क्लिक होणार आहे, कारण शॉर्टला क्लिकेबल नसतात। पोस्टमध्ये गेल्यानंतर जे मी कुर्ती दाखवले होते त्यांचे स्क्रीनशॉट मी घेतले होते, ते मी अपलोड इथे इमेजेसमध्ये अपलोड केले 4 कुर्ती सेट आणि वरती लिहिलं ट्रेंडिंग कुर्ती सेट अंडर 400 आणि क्लिक ऑन लिंक बिलो, कारण त्याची लिंक आता कम्युनिटी पोस्टमध्येच लोकांना दिसणार आहे, त्यामुळे ती लिंक आपल्याला इथं टाकावी लागणार आहे। मग आता ती लिंक इथं टाकायची, त्यासाठी मी हे ऑलरेडी आता क्रिएट करून ठेवलं। हे झाल्यानंतर मग तुम्हाला याच्यानंतर जावं लागणार आहे ते म्हणजे मीशो ॲपमध्ये जावं लागेल। मीशो ॲपमध्ये आपण अगोदरच काय करायचं, जे आपण आता कुर्ती दाखवणार आहे ते तुमच्या विश लिंकमध्ये ॲड करून ठेवायचं आहे। ॲड टू विश लिस्ट असा ऑप्शन येतो, तिथे
करून ठेवायचं. इथे तुम्हाला बदामाचं चिन्ह दिसते बघा, ते आहे विश लिंक. तर तिथे मी ऑलरेडी ते करून ठेवलेलं आहे. आता हे जे 4 कुर्ती दिसत आहेत, इथे राईट साईडला शेअर हा ऑप्शन येतो. त्या शेअरवर क्लिक केलं की खाली कॉपी टू क्लिपबोर्ड असा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या कॉपी टू क्लिपबोर्ड ती जी लिंक आहे ती कॉपी करून तुम्हाला विश लिंकमध्ये जायचं आहे. विश लिंकमध्ये यूट्यूब पोस्टवर क्लिक करायचं आहे. यूट्यूब पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ अपलोड केला होता तो इथे तुम्हाला दिसेल. आता बघा इथे दिसतोय वरती 1 नंबरला ट्रेंडिंग कुर्ती सेट, तिथे ते दिसत आहे. मग तुमचं जे टायटल आहे ते तिथे टाकायचं, ट्रेंडिंग कुर्ती सेट अंडर 400 असं तुम्ही टाकून चाला. ठीक आहे, हे टायटल तुम्हाला तिथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला खाली त्याच्या खाली एक ऑप्शन येतो ॲड टू पोस्ट. ॲड पोस्ट हा ऑप्शन केल्यानंतर इथे आता मी जेवढ्या कुर्ती दाखवल्या तर 4 कुर्ती दाखवल्या, तर 4ची आता मी लिंक इथं देणार आहे. तुम्ही जर एखादी असेल तर एक तुम्ही प्रॉडक्टची लिंक देऊ शकता. आता हे तर पुन्हा तुम्हाला मिशोमध्ये जायचं आहे. मिशोमध्ये गेल्यानंतर राईट साईडला शेअर हा ऑप्शन येतो, तिथे क्लिक केल्यानंतर कॉपी टू क्लिपबोर्ड ही लिंक कॉपी करायचे. त्यानंतर तुम्हाला विश लिंकमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर प्रोडक्ट लिंकमध्ये ही लिंक पेस्ट करायची आहे. असे 4ही कुर्त्यांची काय करायचे आहे, प्रत्येक मिशोमध्ये जाऊन बॅग घेऊन जे आहेत कुर्ती सेट त्या प्रत्येकाची तुम्हाला काय करायचं आहे, लिंक कॉपी करायची आहे. शेअर या ऑप्शनवर क्लिक करून खाली कॉपी टू क्लिपबोर्ड होतं आणि ती लिंक येतो तुम्हाला पेस्ट करायची आहे. आता ह्या 4ही लिंक मी इथे पेस्ट करत आहे, तुम्ही बघत आहात. अशा प्रकारे मी ह्या लिंक पेस्ट करायचं आहे. तुमचा जर एकच प्रोडक्ट असेल तर तुम्ही एकच लिंक ही शेअर करू शकता. मी आता 4 त्याच्यामध्ये कुर्ती सेट दाखवलं, त्यामुळे मी 4ची लिंक त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि त्यानंतर खाली कन्वर्ट अँड ॲड प्रोडक्ट हा ऑप्शन येतो. आता तुम्ही बघा हे अजून पेस्टच होत आहेत 4ही कुर्ती. आता ह्या 4ही कुर्ती त्याच्यामध्ये पेस्ट झालेल्या आहेत, त्यांची लिंक विश लिंकमध्ये. खाली कन्वर्ट अँड ॲड प्रोडक्ट हा ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करायचे. मग आपली जी लिंक आहे ती कन्वर्ट झालेली आहे विश लिंकमध्ये. इथे तुम्हाला त्याचं कमिशनही दिसू शकतं, 9%, 0.5% असं आपल्याला कमिशन पण दिसतं की याच्यावर किती मिळणार आहे. मग ती लिंक आता काय करायची, कॉपी करायची आपल्याला. हे झालं शेअर टू विश लिंक असं येतं ऑप्शन. त्यानंतर इथे पोस्टमध्ये गेल्यानंतर ती जी विश लिंक त्याच्यावर क्लिक करायचं. खाली कॉपी ऑल प्रोडक्ट लिंक आणि कॉपी पोस्ट लिंक असं, तर कॉपी ऑल प्रोडक्ट लिंक करायचं आणि पुन्हा तुम्ही यूट्यूबमध्ये जायचं, यूट्यूबचं पोस्टवर जायचं आणि तिथे खाली जी आहे ती लिंक पेस्ट करून द्यायची. पेस्ट केल्यानंतर ह्या 4ही कुर्त्यांची जी विश लिंक थ्रू झालेली क्रिएट लिंक आहे विश लिंक ती तयार होते. आणि मग अशा प्रकारे तुम्ही हे पोस्ट करून टाकायचं. अशा प्रकारे यूट्यूबवर तुम्ही काय करू शकता, पोस्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही आता माझ्या कम्युनिटीमध्ये बघा, तुम्ही प्रोफाईलवर गेलेली आहे. त्यानंतर कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर बघा हे अशा प्रकारे इंटरफेस दिसतो त्याचा कम्युनिटी पोस्टमध्ये. मग ह्याच्यावर कोणी जर क्लिक केलं आणि तिथून जर का ते कुर्ती कोणी बाय केली तर त्याचा फायदा आपल्याला मिळतो. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. विश लिंकवर एंगेज कमेंट हा ऑप्शन आता इनेबल कसं करायचं ते पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला प्रथम विश लिंक क्रिएटर ह्या ॲपवर जावं लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला होम पेज ओपन करायचं आहे. होम पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला एंगेज हा ऑप्शन दिसत असेल बघा इथं पर्पल कलरमध्ये, तर तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंगेज कमेंट, एंगेज शेअर दिसत आहेत बघा. वरती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे सेटिंगचा कोपऱ्यात ऑप्शन दिसतोय बघा, सेटिंगवर क्लिक करायचं. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर एंगेज कमेंट इनेबल, एंगेज कमेंट रिप्लाय इनेबल, एंगेज शेअर इनेबल हे तुम्हाला करून ठेवायचं. त्याचबरोबर इथे तुम्हाला प्लीज चेक DM हा वर्ड दिसतोय, तिथे तुम्ही काही टाकू शकता की लिंक सेंड युअर DM वगैरे असं काही तुम्ही तिथे सेंटेन्स टाकू शकता. किंवा मग इथं ॲड न्यू कीवर्ड म्हणजे लोकांनी DM, प्राईस, PP, लिंक, विश लिंक असं काही जरी माहितलं तर ॲटोमॅटिकली तो प्रोडक्टची लिंक त्यांच्या DMमध्ये जाते. तर त्यासाठी तुम्हाला ह्या प्रकारे अशा प्रकारे इनेबल करायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी विश लिंक थ्रू म्हणजे आपण खूप इझी आहे हे तुम्ही नक्की करून बघा. आणि त्यानंतर विश लिंक ॲप ओपन केल्यानंतर तुमचं नक्की किती कमिशन होत आहे किंवा होत नाहीये किंवा काय क्युरीज येत आहेत ते तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिले सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.